राष्ट्रवादीचे नेते शरद पवार बोलतात, थेट जाऊयात तिथे. संवाद काय होतं ते पूर्ण विश्वास आहे की आमचं त्यांना भासून त्यांना श्रद्धांजली दाखवतो. आठवण त्यांच्याबरोबर अशी त्यांच्यासोबतची वेगळी आठवण कारण खूप इतर गोष्टी आता काय सांगू होते. राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही स्थापना केली त्या सुरुवातीला या लोकांनी हा पक्ष उभा करण्यासाठी प्रचंड कष्ट केले. त्याच्यामध्ये मोदीकरांचा हा उल्लेख करावा लागेल. आणि मोदीकरा राजकीय भाषाचं काम जसं करत होतं तशा अनेक संस्थांची उभारणी हे सुद्धा त्यांचे वैशिष्ट्य होते. आणि म्हणूनच आम्ही आणि महाराष्ट्र एका कर्तृत्वान आदिवासी ठरवून साहेब फक्त राजकीय प्रश्न असा होता, काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. खरं तर विरोधी पक्षातले अनेक जण दिसले नाहीत साहेब खरं तर त्या शपथविधी. मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी स्वतः फोन केला होता आणि पार्लमेंटचं अधिवेशन चालू होतं आणि म्हणून आम्ही त्यांनी सांगितलं की पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे त्यावेळेस ते सुरू नेणं शक्य नव्हतं. पण ठीक आहे, आमच्या सुनेच राज्याच्या विरोधी पक्षनेत्याबद्दल ते काय महानगरपालिका विधानसभा ठरवली आम्ही काय सांगायचं. शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे यांना कुठेतरी डावलण्याची भूमिका सातत्याने दिसली होती. त्याच्या बातम्या देखील प्रसारमाध्यमातून मला माहिती नाही, मी काय हजर नव्हतो. शेवटपर्यंत उदय सामंत यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली की जोपर्यंत एकनाथ शिंदे शपथ घेत नाही तोपर्यंत आमचं कुठलंही. आणि आज दुखाई दिली होणार तर हा जे काही प्रसंग प्रकार त्याची माहिती नाही. चर्चा होणार होती चर्चा चालू आहे आमच्या लोकांची.